शहरातील कठोरा रोड परिसरात शुक्रवारी रात्री धाडसी आणि फिल्मी स्टाईलने दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली। गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या या प्रकारामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। माहितीनुसार सुमित्रा ज्वेलर्सचे संचालक सुशांत शेरेकर हे रात्री सुमारे 9:15 वाजता दुकान बंद करून बालाजीनगर येथील घरी जात होते। दुकानापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर त्यांचे घर असून घराजवळील वळण मार्गाजवळ एका काळ्या रंगाच्या 4 चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला, त्यामुळे ते खाली पडले। यानंतर वाहनातून उतरलेल्या 3 ते 4 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील बॅग हिसकावून घेतली। या बॅगेत अंदाजे 450 ग्राम सोने तसेच 1,70,000 रुपये रोख रक्कम होती। एकूण सुमारे 38 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींच्या शोधासाठी 12 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली। दरम्यान व्यापाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। मी काय 9:12 दुकान बंद केलं आणि घराकडे जात होतो, तर बालाजीनगरच्या बोर्डाजवळ काय घटना घडली काय? काल मी 9:15 वाजता 9:12 दुकान बंद केलं आणि नेहमीप्रमाणे माझ्या बालाजीनगरचे राहतो तिथे घरी जायला निघालो, तर माझ्या घराकडे वेळेवरून जेव्हा माझ्या घराकडे बालाजीनगरला टर्न झालो तर तिथे मागून एक फोर व्हीलर आली काळाची, त्यांनी मला क्रॉस करून खाली पाडलं आणि चाकूचा धाक दाखवून माझ्या गाडीतली 700 ते 800 ग्रॅम सोने असलेली आणि 1,70,000 जवळपासच्या असलेली बॅग लंपास केली। काल लगेच 9:20-25 पर्यंत मी लगेच पटापट 9:15 112 नंबर कॉल केला आणि लगेच पोलीस यंत्रणा कामी लागली। याच्यामध्ये सुशांत शेरेकर म्हणून सोना व्यावसायिक आहे, त्यांचं सुमित्रा ज्वेलरी आर्ट नावाने दुकान आहे। त्या ठिकाणाहून ते रात्री 8:30च्या सुमारास आपल्या दुकानातला माल जो आहे साधारणपणे 439 ग्रॅम म्हणजे 45-45 तोळ्याच्या आसपास तो घेऊन त्यांच्या मोकळीच्या डिकीमध्ये टाकून स्वतःच्या घराकडे निघाले होते। जसे ते आपल्या लेनमध्ये मिळवले त्यावेळी त्यांच्या मागून एक काळ्या रंगाची कार आली, त्यातून 2-3 इसम खाली उतरले। त्यांच्यापैकी एका मुलाला ढकललं, पाडलं आलं आणि आडवे काढल्यानंतर त्यांना दंड देऊन चाकू दाखवून त्यांच्याकडून त्यांच्या गाडीची चावी घेतली, त्यांच्या डिकीतलं सोनं घेतलं आणि तात्काळ त्यांच्याबरोबरच्या कारने पुढे फरार झाले। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून BNS 309/4 आणि 3-5 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये संपूर्ण आयुक्तालयातील DB पथक आणि क्राईम ब्रांचचे जी पथक आहेत ती अशी मिळून एकूण 12 पथकं बनवून त्या घटनेचा तपास तात्काळ चालू करण्यात आला। ग्रामीण पोलिसांना सुद्धा याबाबत अवगत करण्यात आलं आणि नाकाबंदी आणि आरोपी शोध याच्याबाबत मोहीम राबवण्यात आली। त्या आरोपितांनी हा जो काही गाडी वापरलेली आहे त्या गाडीच्या मागं तसेच आरोपींच्या मागं आमचे ग्रामीणचे, शहराचे आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आणि क्राईम ब्रांचचे असे सर्व पोलीस आता त्याच्यावर काम करत आहेत आणि गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत।